म्हणजे याचपर्यंत आपण सगळे एक गोष्ट ऐकत आलो आहोत की कॅल्शियमसाठी दूध प्या. कारण काय तर दुधामध्ये चांगल्या प्रमाणात कॅल्शियम असतं. पण कॅल्शियमसाठी दूध हाच एक ऑप्शन नाही आहे. असे बरेच पदार्थ आहेत ज्यामध्ये दुधा इतकं किंवा काही वेळा त्यापेक्षाही जास्त कॅल्शियम असणारे पदार्थ आहेत. सो बेसिकली एक ग्लास दुधामध्ये साधारण 300 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं. पण आपल्या बॉडीला ते किती ऑब्झर्व होतं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे फक्त दूध पुरेसं नाही आहे, योग्य आहार सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. तर असे कोणते पदार्थ आहेत? सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे तीळ. लहानसं दिसत असलं तरी हा कॅल्शियमचा जबरदस्त सोर्स आहे. रोज थोडेसे तीळ खाल्ले तरी शरीराला याचा चांगला फायदा होतो. तुम्ही तिळाची चटणी किंवा लाडू हा एक सोपा आणि हेल्दी ऑप्शन आहे. विशेषतः महिलांसाठी आणि हाडांच्या मजबूतीसाठी तीळ खूप उपयोगी आहे. दुसरा आहे तो म्हणजे रागी. रागी म्हणजेच नाचणी. हा खराखुरा कॅल्शियम पॉवर हाऊस आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हा उत्तम आहे. नाचणीची भाकरी असेल, सत्व असेल किंवा डोसा अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण तो आहारात घेऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोजच्या डाएटमध्ये नाचणी ॲड केली तर आपली हाडं, बोन्स मजबूत राहतात. तिसरं आहे खसखस. थोड्या प्रमाणात खाल्लं तरी भरपूर कॅल्शियम मिळतं. खीर किंवा भाजीमध्ये तुम्ही वापरू शकता. अनेकांना याचा फायदाच माहिती नसतो. पण नियमित प्रमाणात जर तुम्ही हे घेतलं तर आपल्या शरीरासाठी हे खूप बेनिफिशियल ठरतं. आता चौथा आहे बदाम. कॅल्शियमसोबत हेल्दी फॅट सुद्धा मिळतात. रात्री भिजवून सकाळी खाल्लेलं जास्त उत्तम. मेंदू आणि शरीर दोन्हीसाठी बदाम उत्तम आहे. रोज 4 ते 5 बदाम ही खूप चांगली सवय आहे, जी आपल्याला लावण्यासाठी खूप खरं तर कठीण आहे. आपण 2-3 दिवस फॉलो करतो, नंतर आपल्याला कंटाळा येतो, पण आपण हे करायला पाहिजे. पाचवा आहे हिरव्या पालेभाज्या, जसं की पालक, मेथी, शेपू. यामध्ये कॅल्शियमसोबत इतर न्यूट्रिएंट्ससुद्धा खूप प्रमाणात असतात. शरीराला आवश्यक असलेले विटॅमिन्स आणि मिनरल्ससुद्धा यामध्ये असतात. त्यामुळे आठवड्यातून काही वेळा तरी या भाज्या नक्की खा. आता सहावा आहे सोया आणि टोफू. व्हेजिटेरियन लोकांसाठी खूपच चांगला कॅल्शियम सोर्स आहे हा. विशेषतः ज्यांना दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ चालत नाहीत त्यांच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. सो सातवा आहे हरभरा. प्रोटीन आणि कॅल्शियम दोन्ही यामधून मिळतात. स्नॅक्स म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा सलाडमध्ये ॲड करून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. उकडलेला हरभरा हा खूप हेल्दी आणि फिलिंग पर्याय आहे. आठवा आहे अंजीर. गोड लागतो आणि कॅल्शियम सुद्धा देतो. 2 अंजीर जर तुम्ही भिजवून खाल्ले तर अजून हे तुमच्यासाठी चांगलं ठरू शकतं. हे नॅचरल स्वीट असल्यामुळे शुगर क्रेविंग सुद्धा यामुळे कमी होऊ शकतात. आपल्या बॉडीला एनर्जी मिळते. पण हा अंजीर अतिप्रमाणात खाऊ नका, याने वजन वाढू शकतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.